वगळता सर्वच तालुक्यात शिवसेना ठाकरे पक्षाला प्रतिनिधित्व मिळालेले आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती बघितली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे याचा अंदाज आम्ही घेत आहे। जर आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो आम्ही घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। आम्ही कुणालाच पाठिंबा देणार नाही व आम्ही जो पाठिंबा स्वीकारू तो केवळ विकासासाठी स्वीकारू। भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले चीफ इंजिनियर आपला पुतण्या अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात लागलेले आहे। हा नवीनच प्रकार समोर आला आहे। राजकीय नेत्यांचे फोन येतात ते आम्ही समजू शकतो, परंतु पीडब्ल्यूडीचे इंजिनियर देखील अशाच पद्धतीने प्रयत्न करतात हे नवीनच असल्याचे व त्यांनी नोकरी सोडून पक्ष जॉईन केला तर बरे होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेसमोर मांडत इतर अन्य महत्त्वाच्या विषयावर देखील माहिती दिली। शिवसेनेने तसं पाहायला गेलं तर चांगल्या जागा जिंकलेल्या असं आम्ही मानतो। एक आमचे चांगले अनुभवी संघटनात्मक पातळीवर सक्षम काम करणारे लोकप्रतिनिधी सिल्लोड वगळलं तर सगळ्या तालुक्यात आम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। सिल्लोडमध्ये आम्ही थोडं कमी पडलेलो आहे हे कबूल केलं पाहिजे, परंतु उर्वरित 8ही तालुक्यात शिवसेनेला चांगलं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। आणि आता तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सगळी स्थिती जर बघितली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची भूमिका राहणार आहे। निश्चित समोर काय काय होतं याचा अंदाज आम्ही घेतोय, परंतु आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो पाठिंबा घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। तो पाठिंबा विकासासाठी असावा, परंतु आम्ही कोणाला पाठिंबा बिलकुल देणार नाही। परंतु राजकीय परिस्थिती काय काय उद्भवती, भारतीय जनता पार्टी असो शिंदे गट असो हे काही फार एक संघ अशातला काही भाग नाही। सगळ्यांनाच महत्वाकांक्षा आहे, प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला महत्वाकांक्षा आहे। भारतीय जनता पार्टीचे तर एक सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले चीफ इंजिनियरच त्यांचा पुतण्या अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्नाला लागलेले, काही जणांना फोन सुद्धा त्यांचे आलेले आहे। राजकीय लोकांचे फोन येतात मी समजू शकतो, पण पीडब्ल्यूडीच्या चीफ इंजिनियर सुद्धा अशा पद्धतीनं प्रयत्न करतायत हे नवीनच आहे। मला असं वाटतं त्यांनी नोकरी सोडून जर पक्ष जॉईन केला तर बरं होईल, परंतु याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून शिवसेना आहे एवढं 100% सांगतो। शिंदे गटात तसंच आलबेल आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करून शिवसेना या जिल्हा परिषद निवडणुकीत अतिशय निर्णायकी भूमिकेत राहील एवढं मी तुम्हाला 100% आता बोलण्याला काही अर्थ नाही। आमच्या सदस्यांना कोणाकोणाचे फोन आले हे मलाही सदस्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही तरी आमच्याकडून कोणालाही फोन केलेला नाही, परंतु याच्यातून एक जाणवलं, शिंदे गटामध्ये असो की भाजपामध्ये जिल्हा परिषदेचे पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जीवघेणी सुद्धा ठरू शकते। तुला नेन मला नेन दुसऱ्याला दे अशा प्रकारची स्थिती सुद्धा होऊ शकते। शिवसेनेची जी संख्या आहे ही अतिशय निर्णायक आहे। बाकीचे भाजप आणि शिंदे गट सोडून उरलेली संख्या तेवढी निर्णायक ठरत नाही। शिवसेना या सगळ्यांना एकत्र करून आणि याच्यातल्या काही मंडळांना एकत्र करून शिवसेना सुद्धा सत्तेवर येऊ शकते, त्यात ते अवघड काम थोडी आहे। पाठिंबा दिला किंवा घेतला तर अध्यक्ष मात्र तुमचं असं पाठिंबा दिला घ्यायची गरजच नाही काही, त्याच्यात बरेच लोक निवडून आलेली जी संख्या मोठी आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये राजकीय कारणाने काही लोक शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात अशा प्रकारची स्थिती आहे। मला असं वाटतं त्या स्थितीची आम्ही वाट बघतो। त्यांच्याकडे संख्याबळ मोठा आहे, मला पाठिंबा त्यांच्याकडे जर संख्याबळ त्यांनी डिक्लेअर करावं की आमच्याकडे संख्याबळ आमचा अध्यक्ष होणार आहे, डिक्लेअर करावं कोणत्या तरी एका पक्षाने। माझं त्यांना आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदे गट असो की यांनी फक्त जाहीर करून दाखवा की आमचा अध्यक्ष होणार आहे। असं नाही, कुणाचाही कसं घेऊ, कुणाचाही घेणार नाही।
कोणी व्यक्तिगतरित्या पाठिंबा दिला तर ते घेऊ, पक्ष म्हणून नाही घेणार आम्ही. म्हणजे भाजप आणि शिंदे गट या दोघांचा पक्ष म्हणून पाठिंबा आम्ही घेणार नाही. परंतु कोणी व्यक्तिगतरित्या मदत केली तर ती घेऊ. मारेगावमध्ये त्या पक्षाची सभा झालेली आहे. उपमहापौरांच्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानाचा एक फोटो लावला आहे. त्यामुळे जोरदार वाद सुरू आहे. त्या पक्षाने भाजप शिवसेना सगळ्यांनी टाकलं. टिपू सुलतान कोण होते? हं? मला असं वाटतं टिपू सुलतान, आता टिपू सुलतान काय महापुरुष नव्हते. त्यामुळे जनरली अशा शासकीय कार्यालयात महापुरुष किंवा काही नेतृत्वाचे फोटो लावत असतात. पण टिपू सुलतानाचा का लावला हा प्रश्न महाराष्ट्रात अशा पद्धतीनं फोटो लावलेच नाही पाहिजे. शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस अनुकूल आहे. तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? कारण महाविकास आघाडीकडे वाटायला एकच जागा आहे. निश्चित याविषयी तिन्ही राजकीय पक्षाचे प्रमुख एकत्रित येऊन चर्चा करतील. आजच सकाळी राऊत साहेबांनी असं वक्तव्य केलं की शरद पवार साहेब राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक आहेत. शरद पवारांसारखं उत्तुंग नेतृत्व जर जाण्यासाठी सगळ्यांचं एकमत होत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला त्याच्यात काही अडचण असायचं काही कारण राहणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत कर्जाची पाठ्या असं बँकांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे राज्यात कर्ज माफी होण्याची शक्यता आहे. राज्याची आर्थिक स्थिती आत्ताची जर बघितली तर कर्जमाफी करणं राज्याकडून अतिशय अवघड स्थिती दिसते. पण ती झाली पाहिजे. कशी जरी राज्याची आर्थिक स्थिती असली तरी कर्ज काढून दुसरीकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. परंतु